जय शिवराय। आज 15 ऑगस्ट 2026 भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि या स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी आज आमची विदर्भातली दुसऱ्या दिवशीची भटकंती चालू झालेली आहे। काल आम्ही अमरावती त्यानंतर गावीरगड केला होता आणि आत्ता आचरपूरला आलेलो आहे आणि आचरपूरचा संपूर्ण किल्ला पाहून आपण पुढे अकोटला जाणार आहोत। चला तर आता या संपूर्ण दुर्गाची आज आपण सफर करूयात। चला शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा। आचरपूर किल्ला हा विदर्भातील ऐतिहासिक किल्ला असून तो आचरपूर तालुका अमरावती जिल्हा महाराष्ट्र या ठिकाणी आहे। आचरपूरचे प्राचीन नाव एलिचपूर असे होते। आचरपूर हे मध्ययुगीन काळात वऱ्हाडातील महत्त्वाचे शहर होते। यादव, बहमनी, इमादशाही आणि पुढे मुघल तसेच मराठा सत्तांच्या राजकीय घडामोडीमुळे या प्रदेशाला महत्त्व होते। एलिचपूर हे एकेकाळी इमादशाही आचरपूर किल्ल्यामध्ये असलेलं हनुमानाचं मंदिर आपण या ठिकाणी पाहत आहात। यादवांच्या काळानंतर या प्रदेशावर विविध मुस्लिम राजवटींचे वर्चस्व आले। इसवी सन 14व्या-15व्या शतकात आचरपूरचा समावेश बहमनी सत्तेच्या प्रभावाखाली आला। पुढे बहमनी साम्राज्याच्या विघटनानंतर इमादशाही उदयास आली। इमादशाहीचा संस्थापक फत्तुल्ला इमाद उल मुल्क याने वऱ्हाडात आपली सत्ता स्थापन केली आणि एलिचपूर हे इमादशाहीच्या प्रमुख केंद्रांपैकी एक बनले। पुढे इमादशाहीचा अंत झाल्यावर आचरपूर परिसर अहमदनगरची निजामशाही, त्यानंतर मुघल सत्ता आणि पुढे मराठ्यांच्या प्रभावाखाली आला। 18व्या शतकानंतर वऱ्हाड प्रदेशावर भोसले घराण्याचा प्रभाव वाढला। अखेरीस ब्रिटिश सत्तेच्या काळात हा प्रदेश त्यांच्या प्रशासनाखाली गेला। आचरपूर किल्ल्याचे महत्त्व मुख्यतः शहराच्या संरक्षणासाठी असलेल्या तटबंदी, बुरुज आणि प्रवेशद्वारामध्ये दिसून येते। आज किल्ल्याचा बराचसा भाग सुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड उच्चर वंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जयति तरंग। तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे। गाये तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय। वंदे मातरम वंदे मातरम। जमलं ना?
आचरपूर किल्ल्याची संपूर्ण भटकंती झालेली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या आचरपूरचा इतिहास, या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात येतो, कोणत्या तालुक्यात येतो, या सर्वांची इत्थंभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन, जर आपण नवीन असाल चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन हे क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझी येणारी भटकंती सर्वातपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भारत माता.